जी सोयाबीनची अवस्था झाली ती अशा ह्या हरामखोर खरदुल्या कुत्र्यामुळे झाली। या हरामखोरांना आपण बघू केली, त्यांना शेतकऱ्याचं काही देणं घेणं राहिलेलं नाही, समाजाचं काही देणं घेणं राहिलेलं नाही। शेतकरी मेला काय, समाज मेला काय, त्याला अनुदान मिळालं काय, वीज मिळाली काय, काहीही नाही। फक्त लवाड बोलून मतं मिळवायचे आणि कुठल्या तर फक्त एका जातीचा लाड करायचा, ही परिस्थिती संबंध आमच्या राजकीय पुढाऱ्याची झालेली आहे। मी सतत सांगत असतो, जेवढे मराठ्याचे जे महाराष्ट्रात आपण राजकीय पुढारी आहेत म्हणतो, आमदार खासदार मंत्री जेवढे आहेत, मुख्यमंत्री आहेत, जेवढे सगळे मराठ्याचे पुढारी आहेत हे मराठ्याच्या अवलादी आहेत का नाही याच्याबद्दल मला सतत सांगता येईल। त्यांना तुम्ही बाबासाहेबांच्या जयंतीसाठी पट्टी मागायला जा, 21,000 रुपये फाड, शिवजयंती म्हणा 21 रुपये फाड, असल का औलाद आपली ती कुठली असेल म्हणते? हे संकरित बियाणं कुठलं आहे याचा शोध आपल्याला लागलेला आहे। त्या हरामखोराने आतापर्यंत आपल्याला भरपूर मोर्चात काढला। गेल्या निवडणुकीमध्ये तो टकला सुशीलकुमार शिंदे प्रत्येक सभेमध्ये शेतकऱ्यांना झिरो बिल दाखवायचा, शेतकऱ्यांना फुकट वीज दिली जाईल आमचं सरकार आलं तर, झिरो बिल दिलं का? झिरो बिल तेल लावून मारली का नाही तुमची? दिवसा ढवळ्या मूर्खात काढलं तुम्हाला, दिवसा ढवळ्या मूर्खात काढलं त्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना। फुकट वीज जाऊ द्या, विकत सुद्धा देण्याची अवकाश यांची राहिलेली नाही या भिकारड्या लोकांची। फुकट वीज देऊ म्हणून आश्वासन दिलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रामध्ये उभा करू म्हणून आश्वासन दिलं, उसाला 1500 रुपये भाव देऊ म्हणून आश्वासन दिलं, शेतकऱ्याचं संपूर्ण कर्जमाफी करू म्हणून आश्वासन दिलं। जेवढे आश्वासनं दिले ते काहीही पाळले नाहीत। फुकट विजेचा ज्यावेळेस प्रश्न सुशीलकुमार शिंदेना पत्रकारांनी विचारला, किंवा तुम्ही फुकट वीज देण्याचं आश्वासन दिलेलं होतं, तुम्ही ते का पाळत नाही? त्यावेळेस सुशीलकुमार शिंदे काय म्हणले? विजेचा तुटवडा आहे, तिजोरीमध्ये खडखडाट आहे आणि त्यामुळे आम्ही फुकट वीज देऊ शकत नाही। मला सांगा, त्यावेळेस सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते, त्यांना माहित होतं की विजेचा तुटवडा आहे, त्यांना माहित होतं तिजोरीमध्ये खडखडाट आहे, हे सगळं माहित असताना सुद्धा या हरामखोरांनी खोटं आश्वासन देण्याचं दिवसा ढवळ्या काम कशासाठी केलं? तर तुमचं मताचं पाकिट मारण्यासाठी केलं, हे लक्षात घ्या। दिवसा ढवळ्या शेतकऱ्यांना मूर्खात काढलं फुकट वीज देऊ म्हणून, तिजोरीत खडखडाट आहे, विजेचा तुटवडा आहे, हे तुम्हाला माहित आहे, तरी तुम्ही आश्वासन कशासाठी दिलं? मग समजा एखाद्या पोराला माहित आहे आपण हिजड्यात छक्कात, त्यानं लग्न कशाला करायचं? हिजड्यांना लग्न करणं म्हणजे शेजाऱ्याची मजा होत आहे ना। जर सुशीलकुमार शिंदेला माहित होतं की जर आपल्यामध्ये विजेचा तुटवडा आहे, आपल्यात काही फुकट वीज देण्याचा दम राहिलेला नाही, तर एवढ्या म्हातारपणाला असं खोटं आश्वासन द्यायची गरज नव्हती। पण तरी सुद्धा ह्या अवलादी तोंडातून लाळ गाळल्या तरी खुर्ची सोडू वाटत नाही। जनता मिली काय राहिली काय याच्याशी घेणं नाही, शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या काय, सुशिक्षित बेरोजगार राहिले काय, आमच्या सवर्ण समाजातले पोरं डीएड झाले, बीएड झाले, एमएड झाले, शिकून मॅड झाले, परंतु नोकरी लागली नाही। एवढी वाईट अवस्था होऊन सुद्धा आमच्या राजकीय पुढाऱ्यांना खुर्ची सुटवत नाही। शरद पवारांना टक्कल पडलं, थोबाड वाकडं झालं, तरी सुद्धा खुर्ची सुटू वाटत नाही। तेवढं काय खुर्ची त्यांच्या काय ढोंगणात काय फेबाच्या बाटल्या भरल्यात का काय असं एवढं वाटायला होतं आपल्याला? एवढा खुर्चीचा मोह तुम्हाला, काहीही केलं तरी खुर्ची सुटू वाटत नाही। एवढे खुर्चीसाठी ही अवलादी लालचावलेले आहेत। एखाद्या वेळेस ही हरामखोर स्वतःची बायको सोडून देतील, परंतु लाल दिव्याची गाडी सोडणार नाहीत, लक्षात घ्या। एवढा खुर्चीचा माग, मस्ती आणि लालसा वाढलेली आहे। शेतकरी मेला तरी काही देणं घेणं नाही। आमच्या पोरांना कितीही टक्केवारी पडली आणि त्याचा इंजिनिअरिंगला मेडिकलला नंबर लागला तरी त्याचं देणं घेणं नाही। शेतकरी उपाशी मेला काय, तापाशी मेला काय याचंही देणं घेणं नाही। सुशिक्षित बेरोजगार रस्त्यावर दिशिपेत हिंडले तरी त्याचं देणं घेणं नाही। म्हणून ही क्रांती सेना आपण कशासाठी स्थापन करतो? कशासाठी स्थापन केलेली आहे ही क्रांती सेना? आमचा काही खंदानी धंदा नाही राजकारण। ही क्रांती सेना याच्यासाठी स्थापन केलेली आहे
हे सगळे आमचे पुढारी हिजड्याच्या अवलादी झालेले आहेत. या हिजड्यांना आता खुर्चीहून लाता घालून डोंगावर लाता घालून बाहेर काढावं लागणार आहे आणि आमचे मर्द मावळे त्या ठिकाणी पाठवावे लागणार आहेत. लक्षात घ्या, सर्वसामान्याचे प्रश्न माहीत असणारा माणूस, शेतकऱ्याचे प्रश्न माहीत असणारा माणूस आणि खेड्यापाड्यामध्ये राबताना किती घाम गाळावा लागतो आणि रक्ताचं पाणी करावं लागतंय असा साधा सुधा माणूस आपल्याला त्या ठिकाणी पाठवावा लागतो. परंतु आमच्यात ही भारी कंड आहे. किती दिवस यांच्याकडून मारून घेणार हे मलाही कळत नाही. रक्त बंबाळ करून टाकलं तुम्हाला, तरीही आम्हालाही त्याचं काही वाटत नाही. कशामुळे वाटत नाही? दिशे हातभट्टी पिऊन या पुढाऱ्याचा विजय असो, त्या पुढाऱ्याचा विजय असो म्हणण्यात तुमचं जिंदगी गेली. देशमार पिऊन आपलं काहीही करायचं, कोणालाही मतं द्यायचे, हलकट लोकांना मतं द्यायचे, पुन्हा 5 वर्ष रडत बघायचं. हे आता बंद करणं आम्ही कुठंतरी गरजेचं आहे.